हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज मी तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन जाते जिथे दगड बोलतात आणि इतिहास जिवंत होतो. चला तर मग जाऊया गोंदेश्वर महादेव मंदिरामध्ये. आम्ही आता सकाळी सकाळी निघालो आहे. बघा सूर्य देवता पण कसे आमच्यासोबत खेळत आहे, कधी इकडून कधी तिकडून. हे बघा, आम्ही पालखीला निघालो साईबाबांच्या. त्याच्या आधी गोंदेश्वर महादेवांचं दर्शन घ्यायचं आहे, जे नाशिकपासून अवघ्या 30 किमी अंतरावर सिन्नरमध्ये वसलेलं आहे. हे गोंदेश्वर महादेव मंदिर 12व्या शतकातलं हे स्थापत्यशास्त्राचा एक असं लेणं आहे, जे पाहून तुम्ही थक्क व्हाल, जसे आम्ही झालो. चला तर मग अनुभवूया हा ऐतिहासिक प्रवास. म्हणतात आपल्या भारतामध्ये बघावं तेवढं खूप सौंदर्य आहे, पण आपली नजर सारखी इकडे तिकडे फिरत असते. म्हणतात ना, मनुष्य हा असमाधानी आहे. जे स्वतःच्या ताटात असतं ते कधीच बघत नसतं, हे त्याचं लक्ष नेहमी आजूबाजूला असतं. पण बघा, आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये इतकं सुंदर सौंदर्य आहे, ज्याकडे आपलं दुर्लक्ष आहे, आणि कदाचित हेच गोंदेश्वर महादेव मंदिर देखील इतिहासात कुठेतरी हरवलेलं आहे. चला तर मग त्याला पुन्हा जिवंत करूया. मित्रांनो, हे मंदिर यादव काळात बांधलं गेलेलं आहे. हे हेमाडपंथी शैलीतील मंदिर असून याची रचना पंचायतन पद्धतीची आहे. म्हणजे काय? पंचायतन म्हणजे मध्यभागी मुख्य महादेवाचं मंदिर आणि 4 कोपऱ्यात सूर्यदेव, विष्णू, गणपती आणि पार्वती यांची छोटी मंदिरं. संपूर्ण मंदिर काळ्या पाषाणात बनवलेलं असून यात सिमेंट किंवा चिखलाचा वापर न करता दगड एकमेकात अडकवून हे बांधकाम केलेलं आहे. आता मग गणपती मंदिराचं दर्शन घेतलं. हे विष्णू मंदिर, जसं मी तुम्हाला सांगितलं की 4 मंदिर आहेत. मुख्य मंदिराच्या आजूबाजूला गणपतीचं मंदिर आपण बघितलं. हे विष्णूचं मंदिर होतं. त्यामागे आता हे बघा, हा नंदी मंडप आहे. मुख्य मंदिराच्या पूर्व दिशेमध्ये हा महामंडप आहे नंदीचा, ज्यामध्ये नंदीची ही मूर्ती अप्रतिम आहे. हा बघा मुख्य मंदिराचा घुमर, त्याच्यासमोर हे नंदीचा महामंडप. आता हे गोंदेश्वर महादेवाचं मंदिर आहे. मुख्य मंदिरात गर्भगृह, अंतराळ, महामंडप आणि उत्तर, दक्षिण आणि पूर्व दिशांना अर्धमंडप अशी योजना आहे. मुख्य मंदिराचे वक्ररेखीय शिखर अनेक छोट्या होत जाणाऱ्या लघु अंगशिखरांनी बनवलेलं आहे. महामंडपाचे शिखर हे शंक्वाकृत आहे. हे बघा, किती सुंदर असं यामध्ये काम केलेलं आहे. जर तुम्ही इथल्या भिंती जरा बारकाईने बघितलं तर तुम्हाला दगडात महाभारत, रामायण असे यांचे काही प्रसंग असतील, त्यांची काही वाक्य असतील, ते लिहिलेले दिसतील. तसेच नर्तिका, विविध देवतांच्या मूर्ती यामध्ये कोरलेल्या आहेत, त्याही तुम्हाला दिसतील. मुख्य मंदिरासमोर जो तुम्ही अवाढव्य नंदी मंडप बघितला, त्यातील नंदीची मूर्ती ही तर अप्रतिमच होती. हे बघा, हे शिवलिंग, ही आहेत गोंदेश्वर महादेव. अप्रतिम आणि अलौकिक अशी ही यांची छवी आहे. डोळ्यात भरून घ्यावीशी वाटते. इतकं सुंदर आणि थंड वाटत होतं. इथलं वातावरण, ही दगडी वास्तू आपल्याला थेट 900 वर्ष मागे घेऊन जातं. याचा महादेवांचा अभिषेक जेव्हा होतो, तेव्हा या गर्भगृहातून निघणारं पाणी उत्तर दिशेस असलेल्या एका अलंकृत मकरमुखाच्या माध्यमातून बाहेर निघतं. गोंदेश्वर महादेव मंदिराचे खरे सौंदर्य त्याच्या समामित रूपात आणि भव्य आकारमानातच सामावलेले आहे. हे बघा, आता हे सूर्य मंदिर आहे. आपण गणपती मंदिर बघितलेलं होतं, विष्णू मंदिर. आता हे सूर्य मंदिर. अशी छोटी छोटी मंदिरं आहेत 4, आणि याचं हे अप्रतिम असं बांधकाम खूप मनमोहक आणि आकर्षक असं वाटतं. आपलं लक्ष कसं प्रत्येक बांधकामाकडे असं वेधून घेतं. आता हे बघा, हे आहे पार्वती मातेचं मंदिर. हे सगळे 4ही मंदिर या मुख्य मंदिराच्या आजूबाजूला आहेत. पार्वती मातेचं मंदिर. इतिहासाचा वारसा जोपासावा तेवढा कमीच. हा बघा, हा स्वर्ग मंडप. हा पूर्ण मोकळा आहे. यांना कदाचित वेळेचा अंदाज घेता येत असेल. पूर्वी घड्याळ नसल्यामुळे लोक कदाचित इथून वेळेचा अंदाज घेत असेल की प्रहर कुठला चालू आहे, सकाळ आहे, दुपार आहे, संध्याकाळ आहे. जर तुम्हाला इथे फिरायला यायचं असेल तर सूर्योदय झाल्यानंतर आणि सूर्यास्ताच्या वेळी यावं. कारण दुपारच्या वेळी जर तुम्ही आलात तर इथं काळा पाषाण असल्यामुळे इथं खूप चटके बसतील किंवा गरम होईल किंवा तुम्हाला त्रासही होऊ शकतो फिरताना. त्यामुळे जर तुम्हाला फिरायला यायचं असेल तर तुम्ही पुण्याहून किंवा नाशिकवरून येताना तुमच्या प्रायव्हेट व्हेकलने पण येऊ शकतात, बसने पण येऊ शकतात, आणि हे सुंदर असं वातावरण इथलं तुम्ही अनुभवू शकतात.
तर हा ऐतिहासिक वारसा तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून तुम्हाला पुढील ट्रॅव्हल ब्लॉग हे मी अशाच पद्धतीने दाखवत राहील. जे आपला महाराष्ट्राचा, भारताचा जो ऐतिहासिक वारसा आहे किंवा जी आपली धरोहर आहे ती मी तुम्हाला दाखवत राहील. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या. असेच माझे ब्लॉग बघत राहा. बाय बाय.